16 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5:45 वाजता एक 3.5 वर्षाची चिमुकली घरासमोर खेळत होती. पुढच्या 15 मिनिटातच तिचं आयुष्य संपलं. तिच्या डोक्यावर 4 वेळा मोठा दगड आपटला गेला. तिच्या छोट्या शरीरावर अमानुष अत्याचार झाले आणि ज्याने हे केले तो त्याच गावातील 24 वर्षीय विजय संजय खेरनर, जो रोज तिला काय रे गुड्डी म्हणून हाक मारत होता. ही कथा ऐकताना तुम्ही थांबू शकणार नाही, कारण ही गोष्ट तुमच्या गावात तुमच्या शेजारीही घडू शकते. सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी एक प्रश्न तुम्हालाही पडेल, आपण सुरक्षित आहोत का? नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातलं डोंगराळे एक छोटंसं गाव, जिथे दारू उघडी ठेवूनही लोक झोपतात, जिथे मुलं रस्त्यावर एकट्याने फिरतात. पण 16 नोव्हेंबरला या गावचा विश्वास संपला. संध्याकाळी 5:30 वाजता चिमुकली घरासमोर 4-5 मुलांसोबत खेळत होती आणि आई आज स्वयंपाक करत होती. त्यानंतर 5:45 वाजता इतर मुलं घरी जातात आणि ती चिमुकली एकटी राहते. त्यानंतर संध्याकाळी 5:50 विजय खेर, वय वर्ष 24, तिथे येतो. तो गावातच राहत होता. मुलगी त्याला काका म्हणून म्हणत होती. तो तिला चॉकलेट दाखवतो आणि हाताला धरून निर्जन भागाकडे घेऊन जातो. त्यानंतर सुमारे 6:15 वाजता तिच्यावर अत्याचार करतो. मुलगी रडते, ओरडते. विजयला भीती वाटते की हे सगळं उघडकीस येईल. तो जवळचा मोठा दगड उचलतो आणि 4 वेळा त्या चिमुकलीच्या डोक्यावर मारतो. सर्व काही एकच क्षणात संपतं. आपली मुलगी अजूनही घरी आली नाही म्हणून 8:45 वाजता कुटुंबियांनी शोध घेतला. संपूर्ण गाव पेटलं. शेवटी रात्री 9:15 वाजता गावातल्या झाडीत तिचा रक्तबंबाळ देह सापडतो. गावात एकच आरडाओरड होते, कोणी केलं हे? मालेगाव पोलीस स्टेशनला बातमी येते. इन्स्पेक्टर प्रीतम चौधरी आणि टीम 15 मिनिटात घटनास्थळी दाखल होतात. लहान मुलांनी सांगितलं की ती विजय काकांसोबत गेली होती. पोलीस रात्री 11 वाजता विजयला त्याच्या घरातून उचलतात. चौकशीत अवघ्या 30 मिनिटात तो फुटला आणि कबुली दिली की मीच तिच्यावर अत्याचार केले. ती ओरडली म्हणून दगडाने ठेचलं. मला फाशीची शिक्षा द्या, मी जगायच्या लायकीचा नाही, असंही तो बोलला. सकाळी 10 वाजता संपूर्ण गाव रस्त्यावर आले. मालेगाव कुसुंबा रोडवर जाम केला. टायर जाळले. लोक ओरडत होते, आरोपीला आमच्या समोर द्या. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यास नकारही दिला. अखेर पोलीस फोर्स बोलावलं गेलं. महिला आयोगाच्या चित्रा वाघ म्हणाल्या, अशा नराधमांना जिवंत ठेवण्याचा अधिकार नाही. ही फक्त एक स्टोरी नाही, ही एक आहे साध. आपण आपल्या मुलांना किती सुरक्षित ठेवतोय? गावातले काका, मामा खरंच विश्वासाला पात्र आहेत का? अशा आरोपींना फाशीची शिक्षा आहे, पण ती होते का? हाथरस, कठुआ, आता डोंगराळे अशी अनेक उदाहरणे आहेत. पुन्हा एक निरागस गमावली, पुन्हा एक आई उद्ध्वस्त झाली. जर या स्टोरीने तुम्हाला हादरून सोडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, कारण अशा स्टोरीज जितक्या जास्त पसरतील तितक्या लवकर न्याय मिळेल. तुमची मुलं सुरक्षित राहो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.